कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार आदरणीय शहाजी जाधव सर, राजीव राठोड सर, हे माझ्या जीवनातले अत्यंत असे अविस्मरणीय जे व्यक्ती आहेत, त्यांना मी विसरू शकत नाही. तर बापाचं हृदय काय म्हणते, आपला मुलगा मरणाच्या दाढेत सापडलेला असतो. बापाचं हृदय काय म्हणते याची अनुभूती या 6 वर्षामध्ये मला आलेली आहे. आता मी भाषण करणारा माणूस आहे, मी स्टेजवर भाषण करणारा माणूस आहे, पण आजच मी गहीवरून येतो. आजच्या ह्या प्रसंगी मात्र मी गहीवरून येतो. काय येतो काय नाही तुम्ही ओळखून घ्या. तर माझा मुलगा पुण्यामध्ये ड्युटी करत होता आणि पुण्यामध्ये करत असताना त्याला जो त्रास झाला त्यानं पुण्यामध्ये तपासलं केलं, त्यानं 1-2 लाख तिकडे खर्च केला आणि मग मला फोन आला, त्याच्याजवळ पैसे संपले. मी म्हटलं त्याला घेऊन या, तिथंच माझे नातेवाईक राहत होते. आलो तर काही त्याला दिसत नव्हतं, त्याला बीपी वाढलेला होता, अंग सुजलेलं होतं, उलट्या मळमळ सुरू होत्या. काय झालं की माझा भाचा जाधव सरांच्याकडे तो होता, त्याने मला जाधव सरांकडे पहिल्यांदा आणल्याच्या नंतर जाधव सरांनी ओळखलं, निदान झालेलं होतं, मग ट्रान्सप्लांट करणं आवश्यक आहे असं त्यावेळेसच म्हणाले होते. पण मी थोडं विचार केला, थोडासा चुकीचा विचार केला असं मला म्हणावं लागेल, की मी म्हटलं औषध पाण्यानं कव्हर होते का बघावं. आणि काही आयुर्वेदिक वैद्य माझ्या संपर्कात आले, त्याने मला बरीच आश्वासनं दिली. आणि मी हे का सांगतो की इतर कुणी हे करू नये माझ्यासारखी चूक. मी त्यांच्या संपर्कात गेलो, मी 2-3 लाख रुपये खर्च केले आणि मला सतत त्याने मला विश्वास देत राहिले, खोटा विश्वास देत राहिले. मला त्याने अंधारात ठेवल्यासारखं झालं. मी एवढा सुशिक्षित, मी अशी गंडेदोरे न मानणारा माणूस, तरी पण मी त्याच्यामध्ये पडलो. याच्याबद्दल मला खंत आहे. शेवटी मला अनुभव आला की याला पर्याय फक्त आणि फक्त ट्रान्सप्लांट. मग जाधव सराकडे 1 वर्षापूर्वी 1.25 वर्षापूर्वी गेलो होतो. परत जाधव सराकडे माझा भाचा संदेश चावरेनं मला आणलं. जाधव सरांविषयी आता खूप 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 आता त्यांचं कौतुक होत असताना मी बघतो, तर मी म्हणतो हिंमत देण्याचा जर पुरस्कार जर निघाला, हिंमत देण्याचा जर पुरस्कार जर समजा उदयास आला किंवा निघाला, तर जाधव सरांना प्रथम पुरस्कार दिला जाऊ शकतो. कारण जाधव सरांची स्तुती हे सगळे कसे सुस्ती व्यक्त करतात. एकाच वक्त्यानं असं म्हटलंय, त्यांच्या दवाखान्याचं नाव गंगा आहे आणि त्यांचं पावित्र्य त्यांच्या नावामध्ये, तसा त्यांचा स्वभावही गंगेसारखाच आहे. किती हिंमत देतात. मला माझ्या जीवनामध्ये हिंमत देणारा जर कुणी भेटला असेल तर तो जाधव सर. असे हिंमत देणारे जर डॉक्टर जर समजा आपल्या समाजामध्ये मी एका जातीचा समाज म्हणत नाही, की आपल्या मानव जातीच्या समाजामध्ये असे जर डॉक्टर निर्माण झाले तर मला वाटते की कोणीच मरणार नाही. परत मग असं करता करता मग जाधव सरांनी उल्लेख केला राजीव राठोड सरांचा. आता मला माहित नव्हतं की जाधव सर एकटेच करतात का. जाधव सर म्हणाले तसं नाही, आमची टीम असते. मग प्रथमतः राजीव राठोड सरांचं नाव माझ्या कानावर आलं. त्यानंतर सरांकडे गेलो. राजीव राठोड ते तसेच किती सुंदर बोलतात, किती छान हिंमत देतात. ते त्याच तोला मुलाचे डॉक्टर आहेत. हे दोन्ही मला तर देव मानत नाही खरं जर म्हणलं तर. पण मी देव त्यांनाच मानायला सुरुवात केली मी आतापर्यंत. कारण मरणाच्या दारात असलेला जेव्हा बाहेर काढतो तो देव नव्हे तर दुसरा कोण देव असावा असं माझं